रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल सर्वसामान्य गृहिणीच्या मनातही कामुकतेने थैमान घातले आहे. इंटरनेट, सोशल मीडिया किंवा अन्य काही कारणे आहेत यामुळे कामुकतेचे आकर्षण वाढत चालले आहे. रिकामटेकड्या महिला तर वासनेपायी काही करण्याचे धाडस करू लागले आहेत. हे भयानक वास्तव आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेली घटना याचेच उदाहरण आहे. पती कामानिमित्त परगावी राहत असताना पत्नीचे घराचे काम करण्यासाठी आलेल्या मिस्त्रीसोबत संबंध निर्माण झाले. हा प्रकार लक्षात आल्याने पती गावातच नोकरी करू लागला. तेव्हा तिच्या प्रेमात अडचण निर्माण झाल्याने आपल्या अनैतिक संबंधातील पतीचा अडचण दूर करण्यासाठी पती आणि तिच्या प्रियकराने कट रचून त्याचा खून केला. हा धक्कादायक घटनेचा वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंजनगाव बारी जिल्हा अमरावती येथे प्रमोद बकाराम बल्लावी वय वर्ष 40 हा त्याची पत्नी छाया आणि 8 वर्षाचा मुलगा युवराज आणि 5 वर्षाचा मुलगा मयूर आणि सासू यशोदा उईके यांच्यासोबत राहत होता. प्रमोद हा चंद्रपूर येथे एका कंपनीत काम करायचा. दरम्यान डिसेंबर 2024मध्ये त्याच्या घराला प्लास्टर करण्याचे काम निघाले. या कामासाठी प्रमोद मिस्त्री शोधू लागला. दरम्यान विश्वंभर मांजरे हा एकदा प्रमोदच्या नातेवाईकाच्या घरी अंजनगाव वारी येथे आला होता. तो मिस्त्री काम करत असे आणि त्याची बहुतांशी कामं त्याच गावात असल्यामुळे तो नातेवाईकांकडे आला असता त्याची आणि छायाची गाठ पडली. तेव्हा त्याला छायाने आपल्या घराचे प्लास्टर करायचे असल्याचे सांगितले. विश्वंभर तयार झाला. मग प्रमोदची भेट झाली. काम ठरले आणि विश्वंभर आता काम करू लागला. प्रमोद आपल्या कामात व्यस्त असल्याने दिवसभर मिस्त्री विश्वंभरला काय लागेल ते देण्याची जबाबदारी साहजिकच छायावर आली. ती कामावर लक्ष ठेवत असल्यामुळे छाया आणि विश्वंभर यांच्यात बोलाचाली वाढत होती. बोलण्यातून दोघांतील जवळीक इतकी वाढली की जगाचा विसर पडून ते प्रेमात पडले. नवरा, मुले, संसार हे सगळं विसरून छाया विश्वंभरच्या प्रेमात गुरफटली. दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले की विश्वंभरच्या प्रेमात इतकी रमून गेली की तिला नवऱ्याचा विसरच पडला. ती विश्वंभरला दिवसात 7-8 वेळा कॉल करायची, पण नवऱ्याला 5-7 दिवसात एकही कॉल करत नव्हती. तिच्या वागण्यातील बदल प्रमोदच्या लक्षात आला, पण ती कामात असल्याने फोन करत नसेल अशी मनाची समजूत त्याने काढली. तो दिवाळीला गावी आला तेव्हा त्याला पत्नी छाया बरेचदा मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले. आपण कामासाठी जातो तेव्हा तर कधी फोन करत नाही, मग मी आता घरी आलो तरी ती कोणाशी इतका वेळ फोनवर बोलत असेल असा प्रश्न त्याला पडला. दुसरीकडे मित्र व नातेवाईकांकडून त्याला काही संकेत मिळत गेले. गावात सुरू असलेली कुजबूज त्याच्या कानावर गेली आणि त्याला पत्नीच्या प्रतापाची कुणबुण लागली. मात्र त्याने घर सोडून चंद्रपूरला राहण्यापेक्षा गावातच नोकरी करण्याचा आणि पत्नीवर लक्ष ठेवण्याचा मार्ग स्वीकारला. तो तिथेच एका काच कंपनीत कामाला लागला आणि आपला नवरा काही कामासाठी परगावी जाणार नाही हे छायाच्या लक्षात आले. तिच्यावर आता बंधन आले होते. छाया आणि विश्वंभर यांच्यात भेटीमध्ये फार मोठे अंतर पडले होते. दोघांच्या भेटीगाठींमध्ये अडसण निर्माण झाला होता, पण दोघांच्याही मनात प्रमोदबद्दल तिरस्काराची भावना वाढली होती. प्रमोदला आता रस्त्यातून दूर करायचा त्यांनी विचार केला. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी विश्वंभर बडनेरा येथे आला. तेथे त्यांची भेट छायासोबत झाली. त्या दोघांनी मिळून देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर जेवण करून त्या दोघांनी प्रमोदचा अडसर बाजूला करण्याचा कट रचला. तो नसेल तर आपल्याला कोणी अडवणार नाही असा दोघांना वाटत होते. त्यामुळे प्रमोदला ठारच मारायचे असे ठरले. त्यासाठी त्या दोघांनी तिथे एक कोयता खरेदी केला. विश्वंभरने जंगलात त्याची दुचाकी उभी करावी. तिथेच लघुशंकेच्या बहाण्याने छायाने नवऱ्याला गाडीस थांबवायला सांगायचे. प्रमोदने गाडी थांबवली की विश्वंभर त्याला तिथेच खून करेल आणि मग दोघांनी तिथून पसार व्हायचे असे
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता मानखेडा जंगलात विश्वंभर नियोजित ठिकाणी कोयता घेऊन लपला होता. तिकडे 8 वाजण्याच्या सुमारास छायाने पती प्रमोदला कॉल करून दस्तूरनगर येथे बोलावले. पत्नीचा फोन आल्याने कंपनीतून प्रमोद निघाला आणि दस्तूरनगर येथे आला. तेथून मोटरसायकलवरून आपण जंगलमार्गे गावी जाऊ असे तिने प्रमोदला सांगितले. पत्नी इकडे कशाला आली, तिच्या मनात काय चालू आहे हे ओळखू न शकलेला प्रमोद दुचाकी घेऊन गावच्या दिशेने निघाला. जंगलातून तो निघाला असता वाटेतच तिने त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. तिने त्याला लघुशंका आल्याचे सांगत दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. रात्रीचा काळोख दाटलेला निर्जन जंगल परिसर, बाजूला एक दुचाकी थांबलेली. तिथेच प्रमोद आपली दुचाकी थांबवली. ती दुचाकीवरून उतरून लघुशंकेसाठी थोडी दूर गेली. इतक्यात दबा धरून बसलेला विश्वंभरने प्रमोदवर हल्ला केला. अचानक धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने भांबवलेला प्रमोद जमिनीवर पडला. रक्तबंब झालेल्या प्रमोदला फरफटत विश्वंभरने जंगलात नेले. तिथे एक वजनदार दगड डोक्यात घालून त्याने प्रमोदची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रमोदची दुचाकी दरीत ढकलून दिली. ती दुचाकी थोड्या अंतरावर जाऊन पडली. त्यानंतर ते दोघे जंगलातून बाहेर पडले आणि ते गावात पोहोचले. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. आता त्याच्या प्रेमात कसलाही अडसर उरला नव्हता. आपल्या पतीचा विश्वासघात करून जीव घेतलेल्या व्यभिचारी छायाने प्रियकराला रात्रभर आपल्या जवळ थांबवून घेतले. पहाटे 5 वाजता तो तिथून निघून गेला. त्यानंतर छाया आता बचावासाठी सक्रिय झाली. तिने रात्रभर पती प्रमोद घरी आला नसल्याचे सासऱ्याला सांगितले. प्रमोदची शोधाशोध करण्याचे नाटक करून बडनेरा पोलीस मिसिंग दाखल करण्यात आली. पोलीस आपल्याला कधीच पकडू शकणार नाही असा तिचा गैरसमज होता. पण पोलीस कोणत्याही गुन्हेगाराला कधीच सोडत नाही. बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हनुमानगडी ते भानखेडा दरम्यान जंगलामध्ये एका व्यक्तीचा चेहरा ठेचलेला मृतदेह पडल्याची खबर बडनेरा पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बडनेरा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अमरावती क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक दुचाकी पडल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या दुचाकी नंबरवरून दुचाकी मालकाचा शोध घेतला तेव्हा त्या मालकाने सांगितले की ती दुचाकी त्याने प्रमोद बलावी यास विकली आहे. त्यावरून पोलीस प्रमोदचा शोध घेऊ लागले. तसेच पोलिसांना घटनास्थळी काही मसाल्याची पाकिटे दिसल्याचे, मृतक हा जवळच्या परिसरातील असावा पोलिसांनी पक्की खात्री पटली. दरम्यान बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मिसिंग दाखल केली आहे का याची चाचपणी आली असता अंजनगाव बारी येथे महिलेने आपला पती प्रमोद बलावी वय वर्ष 40 हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असल्याचे आढळून आले. या मिसिंगमधील वर्णन आणि घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते होते. एकूणच हा मृतदेह प्रमोदचाच असावा असा पोलिसांना कयास होता. पोलिसांनी त्वरित संबंधित महिलेस घटनास्थळी बोलावले. तिने आपल्या पतीचा मृतदेह असल्याचे ओळखले आणि मृतदेहाजवळ डहाळ मोकळून रडू लागली. मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांचे 50% काम झाले होते. पोलिसांनी तिच्याकडून प्रमोद काय काम करत होता असलेल्या कंपनीचा पत्ता काढला. दुसरीकडे सारे कायदेशीर सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. क्राईम ब्रँचने प्रमोद काम करत होता त्या कंपनीत जाऊन विचारपूस केली असता प्रमोद त्या संध्याकाळी 100 रुपये घेऊन गेल्याचे समजले. त्याच्या पत्नीच्या जबाबात आणि कंपनीतील कामगारांच्या जबाबात बरीच तफावत येत होती. तसेच त्याची पत्नी वेळोवेळी जबाब बदलत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पोलिसांनी अचूक हेरून तिच्यावर लक्ष केंद्रित केले. तिचा मोबाईल नंबर मिळवून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन गेल्या काही दिवसात कोण कोण तिच्या संपर्कात होते, घटनास्थळी कोणाचे अस्तित्व होते का याचा शोध घेतला असता पोलिसांना एक संशयित नंबर सापडला. ज्या नंबरवर तिच्याकडून अनेकदा कॉल आले होते. पोलिसांनी त्या नंबरची हिस्ट्री काढली असता तो
तो नंबर विश्वंभर मांजरे या व्यक्तीचा असल्याचे त्यांना समजले. मग मात्र पोलिसांनी वेळ न दवडता पहाटे 4 वाजता विश्वंभर यास घरातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून प्रमोदच्या मृत्यूबद्दल विचारणा केली असता तो आपण काहीच केले नसल्याचे ठामपणे सांगत होता. मात्र पोलिसांचा पाहुणचार मिळाल्यानंतर त्याने सर्व गुन्हा कबूल केला. मृतक प्रमोदच्या पत्नीच्या प्रेमात वेडा झालेल्या विश्वंभरने तिच्या साह्याने त्याचा निर्गुण खून केल्याचे कबूल केले. छाया व विश्वंभरचा गैरसमज क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या टीमने रात्रभर तपास करून 7 तासांमध्ये दोघांनाही बेड्या ठोकत दूर केला. अमरावती क्राईम ब्रँचने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना काही तासात आरोपी जेरबंद केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर ह्या अशा प्रकारच्या घटना आजकाल आपल्या समाजामध्ये आपल्या आसपास घडत असतात. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.